नमस्कार. मुलांच्या आयुष्यावर बोलू काही. आज आपण संगतीचा परिणाम. तर बघा, किती पॅरेंट्स लोक आपलं मूल बाहेर खेळत आहे, तो कोणत्या मुलांच्या सोबत खेळत आहे याकडे आपण लक्ष देतो. तर आपलं मूल कोणासोबत खेळत आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या मुलांना त्याच वयाच्या मुलांशी खेळायला दिलं पाहिजे. ज्यावेळी आपलं मूल एका मोठ्या मुलांच्यामध्ये बसत असेल तर त्याला वेळीच बाजूला करणं खूप गरजेचं आहे. कारण मोठ्या मुलांचे विचार आणि आपले लहान मुलांचे विचार वेगळे पडतात. पण लहान मूल ज्यावेळी मोठ्या मुलांच्यामध्ये बसतो आणि ते विचार ज्यावेळी तो ऐकतो, त्यांचे बोलणे तो ऐकतो आणि तेच त्याच्या मनामध्ये घर करून राहतं आणि त्या पद्धतीनेच त्याचं वर्तन देखील बदलत जातं. तो ठरवतो, चला आज त्या दादाने असं म्हटलेलं आहे आणि आपण असंच केलं पाहिजे किंवा आपल्यात हाच फरक आपण केला पाहिजे. मग हे आपण थांबवलं पाहिजे. कधी थांबवलं पाहिजे की आपल्या मुलांना आपल्याच वयाच्या मुलांशी खेळायला दिलं पाहिजे. म्हणजे जी खेळकुरी मुलं आहेत ती खेळलीच पाहिजेत. मोठ्या मुलांच्या मध्ये बसून त्यांना कधीही त्यामध्ये सामील होऊ देऊ नका. घरात देखील आपले मोठ्यांची ज्यावेळी चर्चा चालू असते त्यावेळी आपल्या मुलांना तिथे बसू देऊ नका. कारण घरामध्ये असे काही असतात विषय की ते लहान मुलांच्या समोर आपण बोलू नये, पण ती बोलली जातात आणि तेच मुलांच्या मनामध्ये बिंबवलं जातं आणि तेच घर करून राहतं. मी एक छोटंसं उदाहरण सांगते बघा. एक गोष्ट सांगते. एक शिकारी असतो आणि तो शिकार करण्यासाठी जंगलामध्ये जातो. दिवसभर शिकार शोधतो पण त्याला शिकार काही मिळत नाही. मग तो कंटाळून एका झाडाखाली बसतो. मग त्याचं लक्ष त्या ढोलीकडे जातं आणि त्या ढोलीमध्ये एक छोटीशी 2 पोपटाची पिल्ले असतात. शिकार विचार करतो की आज आपण शिकार तर मिळालेली नाही आहे, आपण हे पोपटाचं पिल्लू घेऊन घरी जाऊ. मग तो पोपटाचं पिल्लू घेतो आणि घरी जातो. मग त्या पिल्लाला देखील त्याचा लळा लागतो आणि पिल्लू देखील पोपटाचे पिल्लू देखील त्यामध्ये खूप पद्धतीने सामील होऊन जातं. पण ते शिकारी जे बोलत असतो ते पूर्णपणे ते कॅचअप करत असतो. ते खूप हुशार असतं आणि जे दुसरं पिल्लू राहिलेलं असतं ते एका साधूने घेऊन गेलेलं असतं. मग एक दिवस काय होतं, त्या राजाचा राजा फिरत जात असतो आणि बरोबर त्या शिकारीच्या घरासमोर येतो आणि शिकारीच्या घरासमोर आल्याबरोबरच ते पोपटाचं पिल्लू असं ते जोरात ओरडू लागतं, मालक धावा धावा पळा, त्याला ठार मारा, कोणी आलंय बघा, त्याला ठार मारा. अशा पद्धतीने ते जोरात ओरडू लागतं. हे ऐकताच त्या राजाला खूप राग येतो आणि तो चिडून तिथून निघून जातो आणि निघून गेल्या तो साधूच्या घरासमोर जातो. तिथे गेल्यावर ते पोपटाचं पिल्लू म्हणतं, या आपलं स्वागतच आहे, फळे खा, विश्रांती घ्या, अतिथी देवो भव, असं ते पोपटाचं पिल्लू म्हणतं. हे ऐकताच राजाला खूप आनंद होतो. बघा, तीच 2 भावंडे होती. पोपटाची पिल्ले 2 होती. एकाने शिकारीनं नेलं आणि एकट्यानं साधूनं नेलं. हाच तो फरक आहे की जे शिकारी जो बोलत आहे तेच पूर्णपणे त्या पिल्लानं कॅचअप केलेलं आहे. म्हणजे तिथे संगतीचा परिणाम झालेला आहे. त्याच्या संगतीमध्ये शिकारी होता म्हणून तो शिकारीसारखा झाला. हा साधूच्या संगतीमध्ये वाढला म्हणून साधूचे विचार त्याच्या मनामध्ये गेले. मग हेच आपण देखील आपल्या मुलांच्या मध्ये करायचं आहे. म्हणजेच काय, आपल्या मुलांच्या मनावर संगतीचा परिणाम खूप मोठ्या पद्धतीने होत असतो. म्हणून आपल्या मुलाची संगत कोणती आहे ते आपण पाहणं खूप गरजेचं आहे. वेळीच आपण आपलं मूल त्याच समवयामध्ये त्याच्याच वयामधल्या मित्रासोबत किंवा मैत्रिणीसोबत खेळत आहे की नाही याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही देत नसाल तर आत्ताच तुम्ही सावध व्हा आणि आपलं मूल कोणत्या मुलांच्या सोबत खेळत आहे किंवा कोणत्या पद्धतीने ते बाहेर बोलतायत याकडे देखील आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण संगतीमुळे मूल बिघडूही शकतं आणि सुधारूही शकतं. बिघडू शकतं त्याच वेळी ज्यावेळी त्याच्या कानामध्ये किंवा त्याच्या मनामध्ये वाईट विचार भरले जातील. आणि हे कधी होत असतं, संगतीमुळेच होत असतं.
त्यामुळे वेळी सावध व्हा आणि मुलांना आपलं फ्युचर चांगलं बनवण्यासाठी सक्षम बनवा. थँक्यू.